Praise the Lord. I'm Amrita Joseph Sekhwera. I'm so happy to be with you. And now we are going to meditate. Matthew chapter 24 verse 35. मत्तै शुभ वर्तमानाचा 24वा अध्याय 35वा वचन आज आपण पाहणार आहोत. आकाश पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड, खूप विश्वासयोग्य असं देवाचं हे वचन आहे. खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. वचन काय सांगते की आकाश पृथ्वी टळेल, नाहीशी होईल, पण माझी वचने, मी दिलेलं प्रॉमिस, मी तुला दिलेली वचने, बायबलद्वारे जी वचने मी तुला सांगितली आहे ती कधीच नष्ट होणार नाही, ती कधीच खाली जाणार नाही, तर ती तुझ्या लाईफमध्ये पूर्ण होणारच. कारण की ती वचने मी बायबलद्वारे तुला दिली आहे. आणि जी वचने देवाने आपल्याला बायबलद्वारे दिलेली आहे, जे प्रॉमिस देवाने आपल्याला बायबलद्वारे दिला आहे, ते प्रॉमिस आपल्या लाईफमध्ये पूर्ण होणारच. देवाने तर ऑलरेडी ती प्रॉमिसेस आपल्याला दिलेलीच आहे, पण आपल्याला त्या वचनाला ऍक्टिव्हेट करावं लागेल, बोलावं लागेल, सतत मुखाने ते वचन कन्फेस करावं लागेल, कबूल करावं लागेल, तेव्हा देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये काम करतं. वचन काय सांगते की माझी वचने पूर्ण होणार नाही तर होणारच असं देवाचं वचन सांगतं. आज जर तुमच्या शरीरामध्ये खूप सारे रोग व्याधी आहेत, खूप साऱ्या रोगांनी व्याधीने तुम्ही कंटाळला असाल, तर देवाने आजचं हे प्रॉमिस तुम्हाला दिलेलं आहे. यशायाचा 53वा अध्याय 5व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन काय सांगतं. देवाने खूप सुंदर असं प्रॉमिस यशाया 53:5 द्वारे तुम्हाला दिलं आहे. वचन काय सांगते की खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. हालेलुया. वचन काय सांगते की त्याला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाला आहे. म्हणजे ऑलरेडी त्याने आपल्याला आरोग्य दिलं आहे, त्याला बसलेल्या फटक्याने ऑलरेडी आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. पण आपल्याला आता ह्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे, हे वचन सतत बोलायचं आहे, हे वचन सतत स्वतःवर डिक्लेअर करायचं आहे, रात्रंदिवस या वचनाला क्लेम करायचं आहे, या वचनावर मनन करायचं आहे. देवाने ऑलरेडी आपल्यासाठी पे केलेलं आहे, देवाने ऑलरेडी आपल्यासाठी फटके खाल्लेले आहेत, आपल्याला आरोग्य मिळावं म्हणून त्याने ऑलरेडी त्या क्रूस खांबावर फटके खाल्लेले आहेत. पण आता ते वचन आपल्याला आपल्या मुखाने बोलायचं आहे, कन्फेस करायचं आहे, तेव्हाच आपल्याला आरोग्य मिळणार आहे. आपल्या शरीरातील रोगांना सतत हे वचन ऐकून दाखवायचं आहे आणि सतत म्हणायचं आहे की त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे, त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे, त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे. असं सतत सतत ज्यावेळेस तुम्ही म्हणाल, प्रत्येक रोग, आजार, व्याधी निघून जाईल, कारण की त्याच्या वचनात खूप ताकद आहे. म्हणून सतत दिवस आणि रात्र देवाचं हे वचन क्लेम करा. आणि तुमच्या शरीरामध्ये जो कोणता व्याधी असेल, जो कोणता रोग असेल, तुम्ही भिवू नका. फक्त देवाचं हे वचन स्वतः डिक्लेअर करत राहा, रात्रंदिवस या वचनाला मनन करत राहा आणि विश्वास ठेवा की तुमच्या शरीरातील सर्व आजार, दुर्गुण, व्याधी येशूच्या नावात निघून जातील. आज तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेम मधून जात आहात का? खूप साऱ्या आर्थिक अडचणी आहेत का? गरिबी आहे का? तर आजचं हे वचन तुमच्यासाठी, देवाने आजचं हे वचन तुमच्यासाठी दिलं आहे. म्हणून हे वचन स्वतःवर डिक्लेअर करा, घोषित करा आणि सतत तुमच्या मुखाने हे वचन म्हणत राहा. अनुवादाचा 28वा अध्याय 12व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन सांगते की परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हाताच्या कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही. हालेलुया. खरंच खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. खरंच देवाच्या वचनात आनंद आहे, शांती आहे. खरंच देवाच्या वचनात धीर आहे, आधार आहे. खरंच देवाचं हे वचन खूप सुंदर आहे. वचन काय सांगते की तो तुझ्या हाताच्या सर्व कामाला बरकत देईल. म्हणजे ज्या कामात आपण हात घालू त्या कामात देव आपल्याला बरकत देईल, त्या कामात देव आपल्या बरोबर उभा राहील. आणि पुढे वचन काय सांगते की तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. वचन काय सांगते की तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. तू उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. खरंच किती सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. आपल्याकडे खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी पॉवर आहे, ती म्हणजे देवाचं वचन. आणि ती पॉवर कशी यूज करायची? तर बोलून, डिक्लेअर करून, कन्फेस करून, मनन करून आपण देवाचं हे वचन आपल्या लाईफमध्ये डिक्लेअर करू शकतो. हे वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करू शकतं. पण आपल्याला ते वचन सतत बोलायचं आहे, कन्फेस करायचं आहे, कबूल करायचं आहे. ज्याप्रमाणे जगण्यासाठी ब्रीदिंग करण्याची गरज आहे, श्वासोश्वास करण्याची गरज आहे, श्वासोश्वास होण्याची गरज आहे,
तसंच आपल्याला ह्या जगात जीवन जगत असताना देवाच्या वचनाची गरज आहे. जर देवाचं वचन आपल्या बरोबर आहे तर आपल्याला लाईफमध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाट पडणार नाही. म्हणून सतत हे वचन बोलत राहा, सतत या वचनावर मनन करत राहा. दिवस आणि रात्र देवाच्या ह्या वचनाला क्लेम करा आणि देवाला म्हणा की हे देवा, तुझं वचन सांगते की तू माझ्या हाताच्या कामाला बरकत दे, तर हे देवा तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हाताच्या कामाला बरकत दे. हे देवा, तू म्हटलं आहे की तुला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही, तर हे देवा ह्या वचनाप्रमाणे मला आशीर्वादित कर आणि मला कधीही कुणाकडूनही उसने घ्यायची वेळ येऊ नको, तर मी प्रत्येकाला दिलं पाहिजे असं तू मला बनव प्रभू ईश्वर. मला घेणारं नाही तर देणारं असं बनव. असं म्हणून तुम्ही आज देवाच्या वचनाला क्लेम करा. आज तुम्ही देवाशी बोला, सतत देवाचं वचन म्हणत राहा, रात्रंदिवस त्या वचनाला क्लेम करा आणि विश्वास ठेवा. तुमची गरिबी राहणार नाही, तुमच्या आर्थिक अडचणी राहणार नाही. तुम्हाला देव फायनान्शियली खूप उंच आणि स्ट्रॉंग बनवेल. फायनान्शियली देव तुम्हाला आशीर्वादित करेल, उंच करेल. पण देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, सतत देवाचं वचन म्हणत राहा. तेव्हा देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होतं आणि तेव्हाच ते वचन आपल्या लाईफमध्ये काम करतं. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. म्हणून देवाचं वचन काय सांगते की आकाश पृथ्वी टळतील, नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. वचन काय सांगते की माझी वचने नाहीशी होणारच नाही. देवाने प्रॉमिस केला आहे म्हणजे ते आपल्या लाईफमध्ये पूर्ण होणारच. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वरा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वरा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वरा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वरा. हो ईश्वरा, तुझं वचन सांगते की आकाश पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणारच नाही. खरंच प्रभू ईश्वरा, खूप सुंदर प्रॉमिस दे बाबा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वरा. हो ईश्वरा, जेवढ्याने तुझं हे वचन ऐकले प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वर. आणि ह्या प्रार्थनेमध्ये जे काही ते मागत आहे, ज्या गोष्टींसाठी ते प्रार्थना करत आहेत प्रभू ईश्वर, त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या सर्व प्रार्थना तू आज मान्याने मंजूर करून घे प्रभू ईश्वर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत, सिरियस आहेत प्रभू ईश्वर, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे नासरेत कर येशू, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढ्याने तुझ्याचे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, त्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू ईश्वर. तुझं वचन देव बाप्पा, ज्याने कन्फेस केलंय, कबूल केलंय देव बाप्पा, ज्याने तुझं वचन मुखाने बोललंय प्रभू ईश्वर, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर. हो ईश्वराजा, त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. मी नासरेत कर येशूच्या नावात कमांड करत आहे, आज्ञा करत आहे, शरीरातील सर्व रोग व्याधी निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.